इतर कुठलेही प्रश्न विचाराल तर बीड जिल्ह्याला तुम्ही अजून खड्ड्यात घालाल. पत्रकारांच्या प्रश्नांना मंत्री पंकजा मुंडे यांची बगल. अंजली दमानिया यांनी कृषी पंप घोटाळ्याचे कुठलेही पुरावे दिले नाही. धनंजय मुंडे आणि दमानिया यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू. मात्र प्रकरणाची शहानिशा करून बोलणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत ऍक्शन मोडवर. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 80 जणांना अधीक्षक कार्यालयात बोलावून तंबी. गुन्हा घडल्यास एमपीडीए हद्दपारी तसंच मकोका अंतर्गत कारवाईचा इशारा. विधानसभा निवडणुकीत घोळ. महाराष्ट्रात लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार याद्यांमध्ये अनियमितता. राहुल गांधींचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप. दिल्लीत काँग्रेसचा मोठा पराभव होणार असल्यानं राहुल गांधींकडून कव्हर फायरिंग सुरू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला. अशोक मोहिते मारहाण प्रकरणी आरोपी वैजनाथ बांगरला 5 दिवसांची पोलीस कोठडी. एक अल्पवयीन आरोपीही अटकेत. वाल्मिक कराडच्या बातम्या का बघतो असं विचारत केली होती बेदम मारहाण. लाडकी बहीण योजनेत 5 लाख महिला अपात्र. शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना योजनेतून वगळलं. पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार. मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. राज्यात एकाच दिवशी चिमुकलींवरील अत्याचाराच्या 2 घटना. सांगलीत चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार. तर बुलढाण्यात 21 वर्षीय नराधमाकडून 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक. सोयाबीन खरेदीचा मोठा गोंधळ. 2दा मुदतवाढ देऊ नये. शेतकऱ्यांचं सोयाबीन अजून बाकी. सोयाबीन खरेदीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यासाठी राज्याचा केंद्राला प्रस्ताव.